नमस्कार मंडळी, सार्क फॅमिली कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही सी फूड प्रेमी असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीची, बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून रसरशीत अशी कोळंबी फ्राय। हॉटेल सारखी चव पण अगदी घरच्या साहित्यात कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात इथे मी ही ताजी कोळंबी घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता कोळंबी छान अशी मध्यम आकाराची ताजी आहे, एकदम फ्रेश। कोळंबी बनवताना सर्वात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे ती स्वच्छ करणे। आपण याचे वरचे कवच पूर्णपणे काढून टाकणार आहोत। आणि हो, कोळंबीच्या पाठीवर असलेला हा काळा डागा काढायला अजिबात विसरू नका। हा डागा काढणे आरोग्यासाठी खूप गरजेचे असते, नाहीतर चवही बिघडते आणि पोटही बिघडू शकतो। कोळंबी साफ करून आपण स्वच्छ करून ही 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहेत आणि मग नंतर आपण पुढच्या कृतीकडे वळूया। इथे माझी कोळंबी स्वच्छ साफ सुद्धा करून झालेली आहे आणि 2 ते 3 पाण्यात धुवून सुद्धा झालेली आहे। आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आपण वळूया, ते म्हणजे मॅरिनेशन। यामुळे मसाल्यांची चव कोळंबीच्या अगदी आतपर्यंत मुरते। सर्वात आधी इथे मी टाकलेला आहे आपला घरगुती अस्सल आगरी मसाला। आगरी मसाल्यामुळे याला अप्रतिम तिखटपणा आणि चांगला लाल रंग येतो। आणि मग अर्धा चम्मच हळद आणि चवीपुरता मीठ टाकून हे आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती आता या कोळंबीला मस्त कुरकुरीतपणा देण्यासाठी मी यात टाकणार आहे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे कोळंबी खूप छान क्रिस्पी होते। पण हो, जर तुमच्याकडे घरी तांदळाचं पीठ नसेल तर काळजी नका करू, तुम्ही त्याऐवजी मक्याचं पीठ किंवा रवा वापरला तरी चालेल। आणि मग ह्यामध्ये मी टाकणार आहे ह्याची चव बॅलन्स करण्यासाठी अर्धा चम्मच लिंबाचा रस आणि भरपूर सारा ठेचलेला लसूण आणि लिंबाच्या रसामुळे सी फूडचा उग्र वास पूर्णपणे निघून जातो आणि चव दुप्पट होते। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून प्रत्येक कोळंबीवरती मसाल्याचा छान थर बसेल। संपूर्ण मसाले हे व्यवस्थित कोळंबीला लावून झालेले आहेत आपले। आता ही कोळंबी आपण 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत, जेणेकरून मसाल्याचा सर्व फ्लेवर कोळंबीमध्ये छान मुरेल। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही 5 मिनिटांसाठी ठेवलं तरी चालेल। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपलं मॅरिनेशन असे पूर्ण व्यवस्थित तयार झालेलं आहे। कोळंबीला व्यवस्थित मसाला लागलेला आहे। आता मी गॅसवर अगोदरच लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे। लोखंडी तव्यावरती सी फूड फ्राय केल्यास कोळंबी छान खरपूस भाजली जाते आणि चव सुद्धा खूप छान लागते। तेल व्यवस्थित तापलं की गॅस मध्यम आकाराचा करायचा आणि एक एक करून कोळंबी तव्यावर सोडायची। पण लक्षात ठेवा, कोळंबी जास्त वेळ शिजवायची नाही, नाहीतर ती चामट होते। मध्यम आचेवरती एका बाजूने 3 ते 4 मिनिटं आणि दुसऱ्या बाजूने अलटून पलटून मस्त अशी दोन्ही बाजूने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची। आपण या तांदळाचे पीठ वापरल्यामुळे कोटिंग तव्याला चिटकत नाही आणि अगदी कमी तेलातही मस्त खरपूस आणि कुरकुरीत कोळंबी तयार होते। तुम्ही पाहू शकता अवघ्या काही मिनिटातच आपल्या कुरकुरीत अशा कोळंब्या तयार आहेत। आता मी ह्या तव्यावरती एका बाजूला काढून घेते, जेणेकरून ह्याच्यातलं तेल असं खाली निथरून राहील। आणि मग दुसऱ्या सुद्धा कोळंब्या मी अशा एक एक करून तव्यावरती मस्त अशा सोडते आणि त्या सुद्धा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशा फ्राय करून घेते। तर मंडळी, तयार आहे आपली खमंग, चमचमीत आणि अतिशय कुरकुरीत आगरी स्टाईल कोळंबी तवा फ्राय। ही तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा वरण भातासोबत साईड डिश म्हणून, तर ह्याची चव अप्रतिम लागते। तुम्हाला आजची ही रेसिपी म्हणजे एकदम सोपी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि अशा छान छान घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या सार्क फॅमिली कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन आणि चवदार रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। धन्यवाद।